नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. प्रत्येकांनाच प्रतीक्षा लागली आहे. आपले जे 2 हप्ते अडकलेत, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते हे राज्य शासनाकडे शेतकऱ्यांचे अडकलेत. आणि खूप जण वाट पाहत आहेत, की कधी राज्य शासन याबाबत निर्णय घेते, कधी शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा हप्ता पडतो. खूप शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत. कमेंटवर कमेंट आहेत, की नमोचा हप्ता कधी, नमोचा हप्ता कधी? आणि राज्य शासन याबाबत कुठली सकारात्मक भूमिका घेतं, या गोष्टी चालू असतानाच सर्वांचंच लक्ष होतं नमो शेतकरी योजनेकडे. तर राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडून पी-एम किसानचा हप्ता टाकला जातोय. तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता का टाकला जात नाही? आणि एक हप्ता पेंडिंग ठेवून राज्य शासन नेमकं काय करते? आणि सर्वांनाच मध्ये जी तारीख झाली, की 4 तारखेला म्हणजे 4 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा हप्ता येणार. शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 जमा होणार. मागील 2 हप्ते, मागील 1 हप्ता व चालूचा हप्ता असे एकूण मिळून 4,000 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. अशा अपडेटवर अपडेट अख्ख्या सोशल मीडियावर येत होत्या शेतकरी मित्रांनो. आणि या सर्व गोंधळामध्ये एका बातमीकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष गेलं नाही. कारण त्यामध्ये असा गोंधळ उठला, की नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार. मग कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार? मग बंद होणार. तर 56 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार नाही. 1 वर्षासाठी त्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद केला जाणार. कारण राज्य शासनाकडून त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि कर्जमाफी केल्यामुळं त्या शेतकऱ्यांना 1 वर्षापर्यंत राज्य सरकार नमोचा हप्ता देणार नाही, अशी अपडेट अख्ख्या सोशल मीडियावर पसरत होती. आणि अखेर शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, एकही शेतकरी नमो शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही. ही जी अफवा उठली होती, ती अफवाच होती. कारण याविषयी आपण जो व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं, की जरी अफवा असली, तरी राज्य शासनाकडून अजून कुठलाही याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. राज्य शासनानं कुठलंही पत्र काढलेलं नाही आहे. राज्य शासनाकडून कुठला जी-आर काढण्यात आलेला नाही आहे, की ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, अशा शेतकऱ्यांना 1 वर्षासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही, असा कुठलाही आदेश राज्य शासनाकडून आलेला नव्हता. आणि जर हा आदेश आला तर आपण मान्य करू, अथवा मान्य करायचं नाही, असंही स्पष्ट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना सांगितलं होतं. आणि त्यासाठीच सर्व शेतकऱ्यांना एक गुड न्यूज आली आहे, चांगली बातमी आली आहे शेतकरी मित्रांनो. महत्त्वाची बातमी आहे. आज माननीय राज्याचे सहकार मंत्री व राज्याचे प्रधान सचिव यांच्या माध्यमातून कर्जमाफीबाबत पत्रकार परिषद झालेली आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला माननीय प्रधान सचिव यांना, की राज्यातील जे कर्जदार शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता 1 वर्षासाठी बंद केला जाणार आहे का? अशी बातमी सध्या पसरत आहे. यातील सत्यता काय आहे? असं जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हा माननीय प्रधान सचिव यांनी स्पष्ट केलं, की असं कुठंही काही घडलेलं नाही आहे. राज्य सरकारनं कुणाचाही हप्ता बंद केलेला नाही आहे. सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल व नमो शेतकरी योजना ही सर्वांना चालू राहील, असे स्पष्ट संकेत प्रधान सचिव यांनी आज कर्जमाफी समितीच्या बैठकीमध्ये माननीय सहकार मंत्री व प्रधान सचिव यांच्या माध्यमातून जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळं आता ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, अशाही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, अशाही शेतकऱ्यांना नमोचा हप्ता चालू राहणार आहे. त्यामुळे नमोचा हप्ता बंद होणार नाही आहे, अशी कुठलीही बातमी सध्या तरी सोशल मीडियावर जर व्हायरल झालेल्या असल्या, तर माननीय प्रधान सचिव व सहकार मंत्री यांच्या पत्रकार परिषदेमध्ये या गोष्टीचं स्पष्टीकरण झाले. त्यामुळे एकही शेतकरी नमो शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही. सर्व शेतकऱ्यांना नमोचा हप्ता जमा होईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. परंतु नमोचा हप्ता येणार कधी? हा खूप महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. परंतु नमोचा हप्ता हा येणारच आहे. आज ना उद्या येईलच. याबाबत राज्य शासन निर्णय घेईलच. परंतु ही खूप मोठी बाब होती, की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, अशा शेतकऱ्यांचा नमोचा हप्ता 1 वर्षासाठी बंद होणार, ही अशी बातमी पसरल्यामुळं सर्व शेतकऱ्यांचा संभ्रम झालेला होता, की आपला हप्ता येणार नाही. त्यामुळे आता हा संभ्रम सर्व शेतकऱ्यांचा दूर होणं गरजेचं आहे आणि दूर व्हावा
आणि दूर झालेला आहे. कारण प्रधान सचिव जेव्हा मान्य सहकार मंत्री यांच्या बाजूला बसून बोलतात, म्हणजे या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारची तथ्यता नाही. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे जे काही हप्ते पेंडिंग असतील, पेंडिंग असो, चालूचा असो, हे सर्व हप्ते भविष्यात राज्य शासन निधी मंजूर करताच लवकरच ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही जी एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येईल, केव्हा येईल, याबाबत अपडेट आली की लागले चॅनलवर व्हिडिओ येईल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.